नमस्कार मंडळी, मी आहे वैभव आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर भटकंती विथ वैभवमध्ये. तर आजचा ब्लॉग थोडा खास होणार आहे कारण आज आपण जात आहोत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देव यांच्या पवित्र दर्शनासाठी कोल्हापूरला. कोल्हापूरच्या मातीशी जोडलेली श्रद्धा, इथला इतिहास आणि एक जयघोष चांगभलचा. मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत ज्योतिबाचा डोंगर, इथलं मंदिर, इथल्या लोकांची श्रद्धा आणि इथली भक्ती. प्रवास सुरू करण्याआधी आपल्याला रिक्वेस्ट आहे, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक जरूर करा. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्योतिबा मंदिरापर्यंत पोहोचायचं कसं? जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर ज्योतिबा मंदिर इथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही बाईक किंवा कारने येत असाल तर कोल्हापूर शहरातून राजधानी नगर रोडमार्गे ज्योतिबा डोंगराकडे जाणारा खूपच सुंदर रस्ता आहे. जर बसने येत असाल तर कोल्हापूर CBS स्टँडवरून ज्योतिबा मंदिरासाठी ST नियमित उपलब्ध असतात. बसने येण्यासाठीही हा प्रवास सोपा आणि सुरक्षित आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. इथून तुम्ही ऑटो, टॅक्सी किंवा बसने सहज ज्योतिबा डोंगर गाठू शकता. मित्रांनो, आता तुम्हाला कळलंच असेल ज्योतिबा मंदिराला कसं जायचं आणि कधी जायचं. चला तर मग आपण थेट दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी पुढे जाऊया. मंडळी, आम्ही सध्या ज्योतिबा डोंगराच्या दिशेने निघालो आहोत. जसं जसं पुढे जातोय तसं मनात एक वेगळीच शांतता जाणवते. दोन्ही बाजूला डोंगर, हिरवळ आणि थंडगार वारा. प्रवास लांब वाटत नाही कारण प्रत्येक वळणावर भक्ती आहे. हा रस्ता फक्त मंदिराकडे नाही तर श्रद्धा, विश्वास आणि दख्खनच्या राजाकडे घेऊन जातोय. समोर दिसतंय ज्योतिबा डोंगराचं शिखर. थोड्याच वेळात आपण दख्खनच्या राजाच्या चरणी पोहोचणार आहोत. नमस्कार मंडळी, आपण पोहोचलेलो आहोत दख्खनच्या राजाच्या पायथ्याशी आणि आपला प्रवास खूप सुखदायी होता समजला. आणि आता मला मित्रांनो, आता बोलूया ज्योतिबा दर्शनासाठी योग्य वेळ कोणती. सकाळची वेळ 6 ते 9 ही वेळ उत्तम मानली जाते कारण कमी गर्दी, हवामान थंड आणि दर्शन शांततेत होतं. शांत आणि भक्तिपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर सकाळची वेळ बेस्ट आहे. संध्याकाळची वेळ सुद्धा उत्तम आहे. यावेळेला सूर्यास्त, डोंगर आणि मंदिराचं वातावरण खूप सुंदर असतं. दर्शन झाल्यावर असं वाटतं जसं काहीतरी ओझं हलकं झालं आहे. देव भेटले की उत्तर मिळाल्यासारखं वाटतं, जरी प्रश्न तसेच राहिले तरी.
जर कधी आयुष्यात मन अस्वस्थ झाले तर इथे नक्की भेट द्या. ज्योतिबा देव केवळ कोल्हापूरचेच नाही तर संपूर्ण दख्खन प्रदेशाचे राजा मानले जातात. म्हणूनच त्यांना दख्खनचा राजा असे संबोधले जातं. कधी कधी उत्तर शब्दात नसतं, ते फक्त समाधानात मिळतं. दख्खनचा राजा कधीच कोणाला निराश करत नाही. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. श्री ज्योतिबा देव हे भगवान शिवाचा अवतार मानले जातं. म्हणून त्यांना केदारलिंग, ज्योतिर्लिंग आणि वटेश्वर अशा नावांनी ओळखतात. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा यात्रेचा भव्य सोहळा होतो. इथे लाखो भक्त गुलाल उधळत चांग भलं असा जयघोष करतात. असं सांगितलं जातं की हे मंदिर 18व्या शतकात बांधण्यात आलं. कोल्हापूरच्या राजघराण्याचा या मंदिराशी खूप खोल संबंध होता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी मला आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चांग भलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.